जरा लाव रे ती व्हिडिओ. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा शुल्काकडे बघितलं तर त्यातली तफावत ही रंजक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे जर तुम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या परीक्षेला बसला तर त्याची फी केवळ 100 रुपये आहे आणि महाराष्ट्रात जर तुम्ही तलाठी होण्यासाठी परीक्षा दिली तर त्याची फी आहे 1000 रुपये. म्हणजे तुम्ही 100 रुपयात कलेक्टर होऊ शकता, पण तलाठी होण्यासाठीच्या परीक्षेसाठी तुम्हाला 1000 रुपये भरण्याशिवाय गत्यंतर नाही. 4644 तलाठी पदांसाठी 11,50,265 अर्ज आले. म्हणजे 11,50,265 गुणिले 1000 इतकी रक्कम फक्त परीक्षा शुल्क म्हणून जमा होणार आहे. यावर रोहित पवारांनी एका ट्विटद्वारे म्हटलंय की 75,000 पदांच्या भरतीसाठी एका जागेवर 200 विद्यार्थी अर्ज करतील, तर या हिशोबाने जवळपास 1.5 कोटी अर्जांसाठी परीक्षा शुल्क म्हणून 1500 कोटी रुपये जमा होतील. म्हणजे ज्या MPSC द्वारे नोकर भरती होते त्या संस्थेचं बजेट 60 कोटी आहे आणि सरकारनं ज्या कंपन्यांना परीक्षा घेण्यासाठी नेमलंय त्या कंपन्या परीक्षा फी म्हणून 1500 कोटी जमवणार आहे. दुर्तास फडणवीसांनी याबद्दल विचार करू असं आश्वासन देताना गांभीर्य राहावं म्हणून परीक्षा शुल्क जास्त ठेवल्याचं म्हटलंय. मात्र जेव्हा भाजप विरोधी बाकांवर होता तेव्हा याच परीक्षा शुल्कावरून त्यांचेच नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रान उठवलं होतं. 600 रुपये कॅन्डिडेट ओपनचा असेल तर, SC ST OBCचा असेल तर 400 रुपये घेतो. म्हणजे परीक्षेत गडबड घोटाळा झाला ती तर अजून एक गोष्ट झाला. त्या विद्यार्थ्यांकडून अरे गरीब आहे होते. कोण्या मंत्र्याचा पोरगा जाणार आहे का नोकरीसाठी ST मध्ये? तो जाणार आहे का आरोग्य विभागात नोकरीसाठी? आहे का एक बालिका जाल की जो म्हणतो की माझा पोरगा क्लास 3 ची नोकरी करे? आहे तर आपल्याला सरकार काही 1000 रुपयाने गरीबही होत नाही, श्रीमंतही होत नाही. सिरियस लोक त्यात आले पाहिजे म्हणून आपण 1000 रुपये ठेवतो. आता 1000 रुपये देऊ नका अशी मागणी लोक करतात, ठेवू नका मागणी करतात. तेच सगळे मुलं क्लासेसला मात्र 50,000 रुपये देतात. जेव्हा मंत्रिमंडळाचा विषय आला तेव्हा मंत्रिमंडळातही ही चर्चा झाली की आपण आपली मुलं आहेत 100 रुपये नॉमिनल ठेवलं पाहिजे, आपण पैसे देऊ. परंतु त्यावेळेस मंत्रिमंडळाने कॉन्शियस निर्णय घेतला की थोडा सिरियसनेस राहायला पाहिजे. तेवढ्या करता आपण त्या ठिकाणी ते ठेवलं. तथापि ठीक आहे, मागणीचा विचार हा माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून योग्य प्रकारे हा विचार अध्यक्ष महोदय